प्रेज द लॉर्ड. आपण प्रवचनाला धन्यवाद देऊया. आज संडे वर्शिपमध्ये आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि आपण प्रार्थना करू. प्रभूजी, तुला धन्यवाद, गौरव, स्तुती हो माझ्या महान देवा. आजचा हा दिवस तू आम्हाला दाखवला. आम्ही तुझ्या जिवंत नावाला धन्यवाद देतो. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. प्रभूजी आमच्या श्वासामध्ये आज श्वास ठेवलेला आहे प्रभू राजा, आणि तुझ्या गौरवासाठी प्रभू राजा तू आम्हाला आज जिवंत ठेवलेला आहे. आम्ही तुझे उपकार मानतो परमेश्वरा. आणि देवा, परत एकदा आम्ही आमचे जीवन तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. तुझी सर्व इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण हो, आम्ही स्वतःला तुझ्या हातात देतो. प्रभू येशूच्या जिवंत आणि गौरवी नावाने मागतो म्हणतो, आमेन. प्रेज द लॉर्ड. खरोखर आपण बघतो की परमेश्वराला खूप आनंद आहे की जर आपण आपले जीवन त्याच्या हातामध्ये दिलं तर तो आपल्या जीवनामध्ये त्याची सर्व इच्छा पूर्ण करायला तयार आहे. आज आपण प्रभूला धन्यवाद देऊया. आपण एक गीत गाऊया, तेरी इच्छा मेरे जीवन में हो जाए. प्रभु तू मुझे सहारा दे, सहारा दे. प्रभु तू मुझे सहारा दे, सहारा दे. तेरी इच्छा मेरे जीवन में हो जाए पूरी. तेरी इच्छा मेरे जीवन में हो जाए पूरी. रख तू मुझे अब तेरे क्रूस के पास, जीवन मरण में रह तू मेरे साथ. रख तू मुझे अब तेरे क्रूस के पास, जीवन मरण में रह तू मेरे साथ. प्रभु तू मुझे सहारा दे, सहारा दे. तेरी इच्छा मेरे जीवन में हो जाए पूरी. सब सुख दुख में रह तू मेरे पास. सारे दिनों में तुम हो मेरी आस. सब दुख सुख में रह तू मेरे पास. सारे दिनों में तुम हो मेरी आस. प्रभु तू मुझे सहारा दे, सहारा दे. तेरी इच्छा मेरे जीवन में हो जाए पूरी. तेरी इच्छा मेरे जीवन में हो जाए पूरी. खरोखर हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, खरोखर परमेश्वर विद्या बाप्पा, आज आम्ही इच्छा करतो की प्रभू तू आमचं जीवन तुझ्या हातामध्ये घ्यावं. प्रभू तुझी सर्व इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हावी दे बाप्पा. कारण की प्रभू तू आमचा चांगला देव आहेस आणि तुझ्या मनामध्ये आमच्याविषयी चांगले संकल्प आहेत.
आणि तुझी इच्छा आपल्या लेकरांच्या विषयी नेहमी नेहमी चांगली असते परमेश्वरा. म्हणून आज आम्ही इच्छा करतो प्रभू की प्रभू तू आमचं जीवन घे, प्रभू आमचं जीवन घे प्रभू राजा. आणि जे काही तू आमच्यासाठी ठरवलेलं आहेस प्रभू राजा, ते सर्व जसंच्या तसं आमच्या जीवनामध्ये घडव. आज परत एकदा प्रभू आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये देतो, स्वतःहून आम्ही स्वतःला तुझ्या हातात देतो परमेश्वरा. खरोखर तुझी सर्व इच्छा सर्वदा सर्व ठिकाणी आमच्या जीवनामध्ये परिपूर्ण हो. प्रभू येशू आम्ही तुझ्या गौरवी नावाने मागतो. प्रेज द लॉर्ड. आपण बघतो की मागच्या वेळेस आपण पाहिलं की परमेश्वराचे जे संकल्प आहेत आपल्यासाठी ते नेहमी आपल्या हिताचे आहेत, ते अनिष्टाचे नाही. आणि खरोखर प्रभू राजाने आज आपल्याला परत एकदा परमेश्वराने एक वचन दिलेलं आहे. यशायाचा 64वा अध्याय आणि आपण 4थं वचन वाचू. हे देवा, तुझी आशा धरून राहणाऱ्यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन कालापासून ऐकण्यात आलेला नाही. त्याचे नाव आलेले नाही, कोणी तो डोळ्यांनी पाहिला नाही. जो आवडीने धर्माचरण करतो त्याला, जे तुझ्या मार्गाने चालताना तुझे स्मरण करतात त्यांना तू भेट देतोस. पहा, या ठिकाणी आपण बघतो की याच्या वचनामध्ये परमेश्वर आपल्यासाठी म्हणत आहे की प्राचीन काळापूर्वीपासून असं आम्ही कुणी ऐकलेलं नाही देव, की जो तुझी आशा धरून राहणाऱ्यांचे इष्टकाम करणारा. म्हणजे जे लोक परमेश्वराची आशा धरून राहतात त्यांच्या जीवनामध्ये अतिउत्तम असं काम करणारा देव आपण प्राचीन काळात कुणीच पाहिला नाही. म्हणजे एक आणि एकच तो देव आहे. आपण एक मिनिट प्रार्थना करू. प्रभूजी, हे वचन दिलं तुझे उपकार मानतो बाबा. या वचनाच्या द्वारे पवित्र आत्मा तू आमच्याशी बोल. आमच्या मनामध्ये, आमच्या विचारामध्ये ज्या पण गोष्टी त्या सर्व काही तू जाणतोस प्रभू. आम्हाला ज्या कशाची गरज आहे ते सर्व काही जाणतोस. आणि आज तुझ्या आत्म्याच्या द्वारे तू आमच्याशी बोल प्रभू. आमच्या अपराधांची क्षमा कर देवा. वचनाला आड येणाऱ्या प्रत्येक शक्तीला आम्ही येशूच्या नावाने बांधून टाकतो प्रभू राजा. तू सहाय्य करायला मदत कर. येशूच्या नावाने मागतो. आमेन. या ठिकाणी आपण बघतो की दुसऱ्या एका भाषांतरामध्ये असं म्हटलेलं आहे की जे कोणी परमेश्वराची आशा धरून राहतात त्यांच्या जीवनामध्ये तो असं काम करतो की मनुष्याने कधी ते डोळ्यांनी पाहिलेले नाही आणि कानाने ऐकलेले नाही. म्हणजे इतकं अति उत्कृष्ट असं काम करतो की आपल्या कधी ऐकण्यात आलेलं नाही. म्हणजे जो शेवटपर्यंत देवाची आशा धरून राहणारा व्यक्ती आहे. आणि आपण बघतो की मागच्या वेळेस आपण पाहिले की परमेश्वराच्या मनात सर्वांच्या बद्दल जे जे त्याची लेकरं आहेत त्यांच्याबद्दल त्याच्या मनामध्ये चांगले संकल्प. आणि तो जो शेवटपर्यंत देवाचीच वाट पाहतो, देवाच्या हातात आपलं जीवन देतो, त्यांच्या जीवनामध्ये तो इष्ट आणि चांगलं असं काम करतो. आपण मागच्या वेळेस उदाहरण पाहिलं की योसेफाचं, की योसेफाने शेवटपर्यंत आपलं जीवन देवाच्या हातात दिलेले आणि देवाने त्याला म्हणजे आत्मिक जीवनात तर तो सर्वश्रेष्ठ होताच, पण जगाच्या जीवनामध्ये परमेश्वराने त्याला सर्वश्रेष्ठ असं करून ठेवलेलं आहे. असे अनेक उदाहरणे आपण माहिती, दानियल आहे, एस्तेर आहे, भरपूर उदाहरणं आपण बायबलमध्ये पाहतो. आज परमेश्वर आपल्यासाठी काय इच्छा करतो, तर परमेश्वराची इच्छा अशी आहे की आपण सुद्धा परमेश्वराची आशा धरून राहिलं पाहिजे किंवा त्याचीच वाट पाहिली पाहिजे. आपण बघतो की त्याच अध्यायात आपण बघतो की 64 यशामध्ये 8वं वचन आपण बघतो की तर आता हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहे, आम्ही माती आहोत, तू आमचा कुंभार आहेस, आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहोत. म्हणजे मनुष्याने हे सर्वदा लक्षात ठेवलं पाहिजे की देव आपला पिता आहे, आपण त्याच्या हातची माती आहोत. जोपर्यंत आपण त्याच्या हातात पडून राहत नाही तोपर्यंत आपलं जे सुंदर असं पात्र त्याला बनवायचं आहे ते बनवू शकत नाही. आणि या सर्व गोष्टीमध्ये आपण बघतो की मनुष्य हा अधीर असा व्यक्ती असतो किंवा त्याला लवकर लवकर सर्व गोष्टी पाहिजे असतात. आणि त्या उलट देवाचं काम आहे. देव हा धीराने काम करणारा देव आहे. परमेश्वराचं काम हा एकदम सिस्टमॅटिक आहे, तो परमनंट काम करत असतो.
आणि दुसरी गोष्ट तो धीराने आणि व्यवस्थित काम करत असतो. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस आपण फार भरभर काम करायला जातो किंवा एखादी गोष्ट कशी तरी उरकून घेतो, त्यावेळेस आपण बघतो की आपल्याला वेळ नाही लागत त्या गोष्टीला आणि ती परमनंट टिकणारी नसते. परंतु ज्या वेळेस आपण एखादं काम हाती घेतो आणि मनापासून ते करतो, त्यावेळेस आपल्याला वेळ लागू शकतो. आणि दुसरी गोष्ट आपण बघतो की ते जे काम होतं ते अतिउत्कृष्ट असं होत असतं. तसंच आपण म्हणतो की परमेश्वराची पण इच्छा आहे की शेवटपर्यंत जेव्हा आपण त्याच्या हातामध्ये राहतो, तो आपल्या जीवनामध्ये अतिउत्कृष्ट असं काम करत असतो. आपण अजून एक वचन बघूया. पेत्राचे पहिले पेत्र याचा 5वा अध्याय आणि 6वं वचन आपण घेऊ. या ठिकाणी आपण बघतो की पहिले पेत्र 5वा अध्याय आणि 6वं वचन. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करा. याचा अर्थ काय की या जगामध्ये असताना परमेश्वर आपल्याला एक गोष्ट सांगतो की आपल्याला काय करायचं आहे की परमेश्वराच्या हाताखाली लीन होऊन राहायचंय, पराक्रमी हाताखाली लीन होऊन राहायचं. पुष्कळ वेळा आपण बघतो की आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी येतात आणि आपण ते सफाई देण्याचा प्रयत्न करतो किंवा मी कोण आहे असं आपण स्वतःला जगासमोर दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण देवाची इच्छा तशी नाही आहे. परमेश्वराच्या दासांच्या विषयी परमेश्वराची इच्छा अशी आहे की तुम्ही देवाच्या हाताखाली लीन होऊन राहा आणि योग्य वेळ आल्यावर देव तुम्हाला उंच करणार आहे. की ज्या वेळेस आपण स्वतःला उंच करायला जातो तेव्हा आपण पडतो. वचनात पण लिहिलेलं आहे की जो स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल. म्हणजे आपण स्वतःला उंच करण्याची गरज नाही आहे. आपलं जे जीवन आहे, आपलं जे प्रायव्हेट लाईफ आहे ते परमेश्वराला माहीत असलं पाहिजे. आपलं जीवन प्रार्थनामय असलं पाहिजे, देवाच्या आज्ञांकित असलेलं असं आपलं जीवन पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण असं वागत असतो त्यावेळेस अनेक वेळेस आपल्यावर अन्याय होतात, आपल्यावर आरोप येतात किंवा अनेक गोष्टी होतात. परंतु आपल्याला आपली सफाई देण्याची गरज नाही आहे की मी कोण आहे हे दाखवण्याची पण गरज नाही आहे. परमेश्वराची इच्छा आहे की आपण त्याच्या पराक्रमी हाताखाली लीन होऊन राहायचं. कुठपर्यंत राहायचंय? पण जोपर्यंत परमेश्वर आपल्याला उंच करत नाही. आणि हीच आपल्या परीक्षेची घटका आहे. म्हणजे आपल्याला पुष्कळ आपल्याला इतके अन्याय होतात की आपल्याला असं वाटतं की मी तो नाही आहे, पण मी ते स्वतःला प्रगट करू शकत नाही. आणि त्यावेळेस आपण परमेश्वरावर आपला भाव ठेवतो आणि त्याच्याकडे पाहतो. आणि एक वचनमध्ये असं लिहिलेलं आहे परमेश्वराने की मी तुझं न्यायपण हे मध्यान्नासारखं प्रगट करेन. म्हणजे मध्यान्ह म्हणजे आपण म्हणतो की भर दिवसाचा सूर्य किंवा 12 वाजता जो सूर्य असतो तो सूर्य इतका प्रखर असतो की तो आकाशामध्ये सर्वांना दिसतो आणि कोणाला सांगायची गरज नाही की बघा हा सूर्य आहे, कारण तो दिसतो. तसं परमेश्वर म्हणतो की तू काय कर, तू माझ्या पराक्रमी हाताखाली लीन होऊन राहा, योग्य वेळेला मी तुला उंच करणार आहे. म्हणजे योग्य वेळेला म्हणजे तो आपला न्यायी पण कसं प्रगट करणार आहे, आपली धार्मिकता मध्यान्हाच्या सूर्यासारखं प्रगट करणार आहे. परंतु एक गोष्ट आहे की देवाची वेळ येईपर्यंत आपल्याला त्याच्या हाताखाली लीन होऊन राहावं लागतं. आणि 7व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. परमेश्वर कोणाची काळजी घेतो? की जे त्याच्यावरती अवलंबून आहेत, जे त्याची लेकरं आहेत, जे शेवटपर्यंत त्याची वाट पाहतात, त्यांची तो काळजी घेतो. आपण एक उदाहरण बघतो बायबलमध्ये. एक उदाहरण आहे बघा, पहिले राजामध्ये की एक विधवा आहे, दुष्काळ पडलेला आहे आणि तिच्याकडं काही नाही आहे. तिच्या मटक्यात एक मुठीभर पीठ आहे आणि तेलाच्या कुपीमध्ये थोडंसं तेल आहे. पण ती देवाची वाट पाहणारी व्यक्ती आहे. कसं काय? कारण एलियाला देवाने सांगितले की मी त्या विधवेला आज्ञा दिली आहे, सारपत येथील जी विधवा आहे की तिथे तुझं पोषण होणार आहे. याचा अर्थ काय? देव बाबा कुणाला आज्ञा देतो की जे त्याची आज्ञा पाळतात. आज सुद्धा आपल्याला पण परमेश्वर वेगवेगळ्या आज्ञा देतो. आपल्याला माहित नाही, आपल्याला प्रभू दाखवतो की जा अमक्याच्या घरी जा, तिथे जाऊन प्रार्थना कर. आमका व्यक्ती बरं नाही आहे, त्याला आजारी आहे, जा तिथे जाऊन वचन सांग. किंवा कोणाला तरी आपल्याला पाठवतो आपल्याकडे. कशासाठी? की आपल्या देवाला माहिती आहे की हे व्यक्ती माझं काम करणार आहे. जो व्यक्ती परमेश्वराला समर्पित आहे, जो व्यक्ती परमेश्वराचं काम करतो त्यालाच परमेश्वर आज्ञा देतो. आता जी सारफत येथील जी विधवा आहे आपण बघतो की ती कशी आहे बघा. ती गरीब आहे, दुष्काळात सापडलेली आहे. आता तिच्या मडक्यात फक्त मुठभर पीठ आहे आणि थोडंसं तेल आहे. आता ती म्हणते की हे एवढं झालं का आम्ही मरणार आहे.
ती असं म्हणत आहे, कारण का दुष्काळाचे दिवस आहेत, काहीच नाही आहे. ती बघते आजूबाजूला सगळे मरत असतील त्यांच्या, तर तिचं म्हणणं की आता हे एवढं झालं का आम्ही पण मरू. ती पण देवाची वाट पाहणारी व्यक्ती आहे. कशावरून? कारण देवाने तिची भेट घेतलेली आहे. कधी भेट घेतली? की ज्या वेळेस तिच्या मडक्यामधलं पीठ संपलं. याचा अर्थ ती अगोदर प्रार्थना करत असावी की देवा आमच्याकडे बघ, आमच्याकडे बघ, आता एवढंच राहिलेलं आहे, आता हे झालं की आम्ही मरू, तू आमची मदत कर. ती देवाची वाट पाहणारी व्यक्ती नक्कीच आहे. कारण जर ती नसती तर परमेश्वराने तिच्या शेवटच्या घटकेला एलियाला तिच्याकडे पाठवलेलं नसतं. परमेश्वराची आपण सुद्धा वाट बघतो. अनेक वेळा अशी परिस्थिती येते की आपल्याला एकदम शेवटची घटका येते, शेवटचं टोक येतं. आपण जसं वचनामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही त्याच्या पराक्रमी हाताखाली लीन होऊन राहा, योग्य वेळेला तो तुम्हाला उंच करणार आहे. पुष्कळ वेळा म्हणून एकदम शेवटची घटका येते ना, आपण मनुष्य आहोत आणि देव आपल्याला दिसत नाही, आपण विश्वासाने चालतो. पण एक वेळ अशी येते की आपल्याला असं वाटतं की संपला, आता देव पण काही बघायला तयार नाही आहे आणि आता आपल्याला त्याची काय इच्छा आपल्याला माहीत नाही, असं आपण म्हणतो. तसंच ती विधवा बोलली. ती काय म्हणाली की आता माझ्या मडक्यामध्ये मुठभर पीठ आहे, थोडंसं तेल आहे, आज आम्ही हे खाऊ आणि उद्या मरू, असं ती वाक्य बोललेली आहे. याचा अर्थ याच्या अगोदर तिने वाट पाहिलेली आहे. ती देवाच्या हाताखाली नम्र झालेली आहे आणि म्हणून परमेश्वराने बघा तिची भेट घेतलेली आहे. एलियाला तिच्याकडे पाठवलं आणि एलियाच्या द्वारे परमेश्वर तिला बोलला. जेव्हा ती म्हणाली की आम्ही उद्या मरू, तेव्हा एलिया म्हणाला तू मरणार नाहीयेस, कारण तुझ्या सर्व आयुष्यभर तुझं पोषण व्हावं असं देवाने तुझी सर्व योजना केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय? हे सगळे उदाहरण आपल्याला काय दाखवतात की आपल्याला एक गोष्ट करायची की परमेश्वराच्या हातामध्ये शेवटपर्यंत पडायचं आहे, लीन होऊन राहायचं आहे आणि त्याचीच वाट बघायची. आपल्याला माहिती आहे की यशया 39मध्ये जे वचन आहे की तरुण थकतात भागतात, भर जाणीतले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील, ते धावतील तरी थकणार नाही आणि चालतील तरी दमणार नाही. याचा अर्थ काय? परमेश्वराची आशा धरून राहणारे लोक कसे होतात? ते नवीन नवीन शक्ती संपादन करतात. आज आपण बघतो की हे सर्व प्रकारचा करोना व्हायरसचा गोंधळ चालू आहे. आपण रोज प्रार्थना करत आहोत, परमेश्वराने आपल्याला जबाबदारी दिलेली आहे. आपण प्रार्थना करतो आणि लगेच आपण एखादी बातमी ऐकतो की आज एवढे लोक करोनाबाधित झालेले आहे, आज एवढे लोक मेलेले आहेत. आपल्याला लगेच असं वाटतं, अरे परमेश्वरा आमची प्रार्थना तू कधी ऐकशील, हे सगळं कधी नीट होणार आहे. परंतु परमेश्वर म्हणतो की तुम्ही माझ्या हाताखाली लीन व्हा, माझी वाट पहा, शेवटपर्यंत तुम्ही माझ्यावर सर्व गोष्टी सोपवा आणि देव बरोबर काम करणार. देव आणि या दिवसामध्ये आपण बघतो की जे ख्रिस्ती बांधव बहिणी आहेत की ज्यांना ह्या गोष्टीतून जावं लागत आहे, त्या लोकांनी तिथेच प्रार्थना केलेली आणि देवाने त्यांना आरोग्य दिलेलं आहे. आपण किती वेळा साक्ष ऐकलेली या दिवसामध्ये. आणि त्याही अवस्थेत त्यांनी काय केलेलं आहे बघा, त्यांनी देवावर विश्वास ठेवलेला आहे. जेव्हा त्यांना त्या अवस्थेत आपण कित्येक वेळा असे साक्षी ऐकलेले आहेत. आता आपले भाऊ बहीण जे करोनाबाधित झाले, त्यांनी काय केलेलं आहे? ते पण देवावर विश्वास ठेवले. त्यांना माहिती की आमची आशा तू आहे आणि म्हणून देवाने त्यांना नवीन शक्ती दिलेली आहे आणि त्याच्यावरती मात करून ते घरी आलेले आहेत. परमेश्वराला पण धन्यवाद देऊया. आणि आपण बघतो की तरुण थकतात भागतात, भर ज्वानीतले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे हे नवीन शक्ती संपादन करतील. आपण बघतो गरुडासारखे पंखांनी वर उडतील. याचा अर्थ काय? की गरुड हा कधीच म्हातारा होत नसतो, तो तरुणच राहतो. कसं? कारण जेव्हा तो म्हातारा होतो त्याचे पंख झडू लागतात किंवा त्याचे पंखातलं बळ कमी होतं, तेव्हा तो स्वतःच आपले पंख तोडून टाकतो चोंचीने आणि त्याच्या जागी त्याला नवीन पंख येतात. आणि जे गरुडाची जी भरारी आहे ती सर्वात एकदम स्ट्रॉंग मानली जाते आणि तो फार वेळपर्यंत भरारी आकाशात घेऊ शकतो. तसं जे लोक आहेत ते आपण आहोत की जे देवावर आशा ठेवणारे, शेवटपर्यंत त्याची वाट पाहणारे, या लोकांना परमेश्वराने अशी शक्ती देण्याचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला काहीही परिस्थिती येऊ, कसंही येऊ, परमेश्वर काय करतो? आपल्याला तिथून उचलतो. जसं आपण म्हणतो त्या विधवेचं पीठ संपलं, आता तिने इथपर्यंत विश्वास ठेवला देवावर, शेवटची भाकरी खाऊ आता, आत्तापर्यंत देवाने आम्हाला अजून काही आलेलं नाही उत्तर, पण जाऊ दे,
आता मी शेवटची भाकरी खाऊ आम्ही आणि मरू, येथवर तिने विश्वास दाखवलेला आहे. आणि म्हणून आपण म्हणतो की देवाने एलियाला आज्ञा केली की जा आता तिच्याकडे. आणि जेव्हा एलिया आला म्हणजे देवाचा आशीर्वाद आलेला आहे. आणि त्यावेळेस ती विधवा वाचलेली आहे. असं आपलं परमेश्वराचं काम आहे. आणि आपण आता पाहिलं की यशाया 64:5 मध्ये की देवाची आशा धरणाऱ्या लोकांच्या जीवनात देवाने अशी कामे केलेली आहे की जी मनुष्याने कधी डोळ्यांनी पाहिलेली नाही आणि मनुष्याने ती कधी कानाने ऐकली नाही. म्हणजे आपण एखाद्या व्यक्ती बघतो की त्याच्या जीवनात काहीच नव्हतं आणि तो इतक्या उंचावर गेला, मग त्याला ओळखणारे लोक म्हणतात अरे हे यांच्या जीवनामध्ये असं कसं काय झालेलं आहे. ही तर व्यक्ती अशी होती आणि परमेश्वराने बघा किती त्याला उंच करून ठेवलेलं आहे. आज आपल्या सर्वांच्या बद्दल परमेश्वराची हीच इच्छा आहे. फरक एवढाच आहे की सर्वजण त्या टोकापर्यंत गेल्यावरती तसंच परमेश्वराच्या हातात पडून राहत नाहीत. ते वेगवेगळे विचार करतात. परत एकदा उदाहरण आहे सारेचं, की सारेला देवाने अभिवचन दिलं की मी तुला तुझ्या पोटी असलेलं बाळ मी तुला देणार आहे. तरी ती काय झाली, डगमगली आणि तिने लगेच शेवटपर्यंत देवाच्या हातात पडण्याच्या ऐवजी तिने जगी निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळं आपण बघतो की सारेला काय झालेलं आहे, त्या गोष्टीचा भयंकर त्रास झालेला आहे. आणि जे देवाची इच्छा व्हायला पाहिजे ती झालेली नाही. पण आज आपल्याला परमेश्वर असं शिकवतो की शेवटपर्यंत आपल्याला हेच म्हणायचं की हे देवा तुझीच इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे. आणि वचनामध्ये लिहिले की मरेपर्यंत विश्वासू राहा, कारण जीवनाचा मुकुट मी तुला देणार. म्हणजे या जगामध्ये असताना सर्व बाबतीत सर्व गोष्ट आपल्याला मरेपर्यंत देवावर विसरून राहायला पाहिजे. काही लोक काय करतात, जेव्हा त्यांना एखादा भयंकर आजार होतो किंवा काहीतरी होतं, संकट येतं आणि प्रार्थनेने बरं होत नाही असं बघतात ते आणि लगेच ते अन्य मार्गाला जातात. काही लोक जादूटोणा मंत्रतंत्र करणाऱ्यांच्या मार्गाला जातात. पुष्कळ ख्रिस्ती लोक आता असं बदल पावत आहेत. त्यांच्यामध्ये बदल होते की ते जास्त वेळ वाट बघत नाहीत परमेश्वराच्या उत्तराची, लगेच ते अन्य मार्गाला जातात आणि स्वतःवर शाप ओढून घेतात. परंतु वचनामध्ये लिहिले की मरेपर्यंत विश्वासू राहा. म्हणजे मरण येऊपर्यंत, मरण आलं तरी चालेल पण मी काय करेल, देवावरच विश्वास ठेवेल. आणि अशा अवस्थेत मरण जरी पावला तो व्यक्ती तर परमेश्वर त्याला जीवनाचा मुकुट देणार आहे. म्हणजे येशूच्याच विश्वासामध्ये तो मेला तर. म्हणून आज आपल्यासाठी प्रभूने हे वचन दिलेले आहे की आपल्याला परमेश्वराची आशा धरून राहणारी शेवटपर्यंत बनण्याची देवाची इच्छा आहे. आणि तो आपल्या जीवनात त्याची महत्कृत्ये प्रगट केल्याशिवाय राहणार नाही. प्रेस पुढील वेळ पास्टर नेते यांच्या हातात आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ. परमेश्वराने सुंदरसा दिवस दाखवला. आजच्या मननासाठी परमेश्वराने इर्माया याचा 17 अध्याय 5 ते 10 वचनं आपण पाहूया. परमेश्वर असे म्हणतो, जो इसम मनुष्यावर बीज ठेवतो, मानवाला आपला भाऊक करतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. तो वृक्षभूमीतील झुडपासारखा होईल व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही. अरण्यातील वृक्षस्थळे, क्षारभूमी व निर्जन प्रदेश यात तो वस्ती करील. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भावविषयक परमेश्वर आहे, तो धन्य. तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे नदी किनारी पसरील. उन्हाची झळी येते, तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवीगार राहतील. अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळे देण्याचे सोडणार नाही. हृदय सर्वात कपटे आहे, ते असाध्य रोगाने त्रस्त आहे. त्याचा भेद कोणास समजतो? प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो, अंतर्याम पारखतो. परमेश्वर वाचलेलं वचन आशीर्वादित करो. या ठिकाणी आम्ही पाहतो की दोन मनुष्य या ठिकाणी आपल्याला दिसतात. की एक मनुष्य जो आहे तो परमेश्वरावर भाव ठेवणार आहे आणि दुसरा मनुष्य जो आहे तो मानवाला आपला विश्वास ठेवतो, मानवावर विश्वास ठेवतो.
तर आज आम्ही पाहतो जगामध्ये अनेक लोक जे आहे ते माणसावर विश्वास ठेवतात, पैशावर विश्वास ठेवतात, डॉक्टरवर विश्वास ठेवतात, परंतु आज आम्हाला मुख्य यामध्ये आमचा भावविषयक, आमचा तारणारा जिवंत परमेश्वर, त्याच्यावर आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. हे परमेश्वर आपल्याला या ठिकाणी दाखवू इच्छिते. आणि आम्ही या ठिकाणी पाहतो जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, म्हणजे माणसावर विश्वास ठेवतो, माणसाला आपला भाव करतो, त्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे, तो शापित आहे असं म्हटलेले. म्हणजे देवापासून, परमेश्वरापासून, जिवंत परमेश्वरापासून त्याचं अंतःकरण फिरलेलं आहे. म्हणजे आज आम्ही या ठिकाणी पाहतो त्या व्यक्तीच्या अंतःकरणात सर्व जगाच्या गोष्टी आहे, ज्या न टिकणार आहे अशा प्रकारच्या गोष्टीच्या मागे लागतो, मनुष्याच्या मागे लागतो. परंतु आम्ही पाहतो की प्रभूचं वचन म्हणतं की मनुष्यावर भिस्त ठेवू नका, मनुष्यावर विश्वास ठेवू नका, तर देवावर विश्वास आपल्याला ठेवायचा. यासाठी परमेश्वर या ठिकाणी आम्ही आपल्याला सांगत आहे. आणि दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की तर तो वृक्षभूमीतील झुडपासारखा होईल, त्याचे कल्याण होईल, परंतु तो ते पाहणार नाही. आणि त्याची परिस्थिती कशी होईल, तो निर्जन प्रदेश यात वस्ती करेल. क्षार भूमी जी आहे, म्हणजे जी भूमी काही कामाची नाही अशा न कामाच्या भूमीमध्ये तो राहील, वस्ती करून राहील. परंतु जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भावविषयक परमेश्वर आहे, तो धन्य आहे. म्हणजे तो व्यक्ती, तो मनुष्य आशीर्वादित आहे असं आपल्याला प्रभू या ठिकाणी सांगत आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाहतो आम्हाला देवावर विश्वास ठेवायचा आहे. पैसा आज आहे, उद्या नाही, परंतु परमेश्वर सर्व काळ जिवंत आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी पाहतो त्या मनुष्याची स्थिती, जो देवावर विश्वास ठेवतो, त्या मनुष्याची स्थिती कशी आहे, तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. म्हणजे जे पाण्याच्या ठिकाणी लागलेलं जे झाड आहे ते सदैव टवटवीत असतं, कधी वाळलेलं दिसत नाही. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो हिरवीगार त्याची पाने असतात. त्याचं जे आम्ही पाहतो वाढ आहे ती एकदम चांगल्या प्रकारची वाढ होती, कारण त्याच्या मुळाला सर्व रीतीने त्या ठिकाणी चांगल्यापैकी पाणी मिळतं. आणि पाण्यामुळे आम्ही पाहतो की ते वृक्षाचं झाड जे आहे ते एकदम टवटवीत राहतं, ताजं राहतं. तो आपली मुळे नदी किनारी पसरील, म्हणजे त्याची मुळे जे आहे ते खाली पण पसरतं आणि आम्ही पाहतो त्याच्या फांद्या वरती पण वाढतात. म्हणजे दोन्ही प्रकारची वाढ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या झाडाची. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की उन्हाची झळी येते तिला तो भिणार नाही. म्हणजे संकट येईल, समस्या येईल, परंतु तो भिणार नाही असं परमेश्वर त्या ठिकाणी सांगत आहे. त्याची पाने हिरवीगार राहतील, अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. म्हणजे दुष्काळ जरी आला तरी त्याला चिंता नाही, काळजी नाही, कुठल्या प्रकारचं टेन्शन नाही. आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी पाहतो पुढं असं लिहिलेलं आहे, तो फळे देण्याचं सोडणार नाही. म्हणजे हे सर्व गुण परमेश्वराने त्या ठिकाणी दिलेले. आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी पाहतो आपल्याला माणसांवर नाही, डॉक्टरवर नाही, तर जिवंत देव जो आमचा तारणार आहे, जो आम्हाला सर्व लागणाऱ्या गोष्टी गरजा पुरवणार आहे, त्या जिवंत देवावर आपल्याला विश्वास ठेवायचा हे परमेश्वर सांगतो. आणि पुढे आम्ही पाहतो की हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणाला समजतो. आज आम्ही पाहतो की मनुष्याच्या मनामध्ये जे हृदय, त्या हृदयामध्ये काय काय भरलेले आहे परमेश्वर सर्व काही त्या ठिकाणी जाणतोस. आणि परमेश्वर दुरून पण त्या ठिकाणी ओळखतो. आज आम्ही पाहतो की शमूएलने ज्यावेळेस अभिषेक करायचा होता शमूएलाद्वारे, त्यावेळेस आम्ही पाहतो की दाविदाचे जे भाऊ आहे त्या ठिकाणी त्याला असं वाटलं की उंच आहे, सुंदर आहे, चांगल्या प्रकारे एकदम युद्धास साजेल असं त्यांच्यामध्ये शक्ती, सर्व काही गोष्टी त्यांच्यामध्ये आहे. परंतु परमेश्वराने त्याला सांगितलं की तू त्यांच्या याच्यावर जाऊ नको, त्यांच्या देहावर जाऊ नको, त्यांच्या शरीरावर जाऊ नको, यांना मी नाकारलं आहे. आणि आम्ही या ठिकाणी पाहतो बघा, परमेश्वराने त्या ठिकाणी सांगितलं की परमेश्वर अंतःकरण पारखणार आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की परमेश्वराने त्या ठिकाणी दाविदाचा अभिषेक करायला शमूएलाला लावलं. कारण दाविदाबद्दल परमेश्वर म्हणतो माझ्या मनासारखा असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाहतो दावीद सुद्धा देवावर विश्वास ठेवत होता, देवावर सर्व काही त्याची भिस्त होती. आणि म्हणून आम्ही पाहतो की त्याला त्या मेंढवाड्यातून राजवाड्या यांच्या पंक्तीस बसवलं, त्याला राजा केलं. आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी पाहतो जो देवावर विश्वास ठेवतो त्याला
कुठल्याही प्रकारची कमी पडणार नाही. देवावर विश्वास ठेवतो तो परमेश्वर सर्व त्या ठिकाणी आपली जी लागणारी जी काही गरज आहे, शारीरिक गरज आहे, आध्यात्मिक गरज आहे, सर्व गरजा परमेश्वर पुरवतो. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो 10व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो, अंतर्याम पारखतो. आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी पाहतो परमेश्वर आम्हाला पारखणार आहे. परमेश्वर अंतःकरणामध्ये काय चाललं हे ओळखणार आहे. सर्व गोष्टी परमेश्वर आमच्या पाहतो. आमचं बसणं, चालणं, उठणं, बसणं, सर्व काही येणं जाणं सर्व परमेश्वर पाहतो आणि आपल्या अंतःकरणामध्ये काय ते पाहतो. आणि म्हणून आज आम्हाला डॉक्टरवर नाही, पैशावर नाही, मनुष्यावर नाही, तो जो जिवंत देव आहे त्याच्यावर आम्हाला विश्वास ठेवला पाहिजे हे परमेश्वर सांगतो. शेवटी आपण एक वचन वाचू, नीतिसूत्र याचा 11वा अध्याय आणि 28 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, जो आपल्या धनावर विश्वास ठेवतो तो पडेल, परंतु धार्मिक फांदीसारखा फोपावेल. म्हणजे आम्ही या ठिकाणी पाहतो जो मनुष्य धनावर भरोसा ठेवतो तो पडेल. म्हणजे आम्ही या ठिकाणी पाहतो धनावर विश्वास ठेवणारे, मनुष्यावर विश्वास ठेवणारे ते साप पडणारे, खाली पडतील. परंतु जो धार्मिक आहे तो फांदीप्रमाणे वाढेल. तो फांदीप्रमाणे त्या ठिकाणी वाढत जाईल. आणि आम्ही या ठिकाणी पाहतो परमेश्वर आपल्याला याच गोष्टी या ठिकाणी सांगते की आम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे. देवावर विश्वास ठेवणारे कधी लज्जित आणि फजित होत नाही. आपण प्रार्थना करू. प्रभूजी ती स्तुती करतो, नावाला धन्यवाद देतो. देवा तुझे आभार आणि उपकार मानतो. खरोखर प्रभूजी आम्ही अनेक वेळेस प्रभूजी संकटामध्ये, समस्येमध्ये सापडतो. त्यावेळेस प्रभूजी आम्हाला कोण मदत करेल प्रभूजी याकडे आमचे नेत्र असतात. परंतु देवा आज तू आम्हाला या वचनाद्वारे शिकवलं की आम्ही मनुष्यावर नाही, पैशावर नाही, डॉक्टरवर नाही, तर तू जो जिवंत देव आहे तुझ्यावर विश्वास ठेवा. कारण प्रभूजी तू आमचं अंतःकरण पारखणार आहे. प्रभूजी आज आम्ही प्रार्थना करतो देवा आमच्याकडून हालेलुया झालेल्या कळत नकळत झालेल्या प्रत्येक चुकांची, पापांची क्षमा कर प्रभूजी. आणि आम्ही प्रभूजी हालेलुया चुकलो असेल तर देवा तुझ्या रक्ताने देवा तू आम्हाला शुद्ध कर, पवित्र कर. आणि तू येईपर्यंत तुझ्यावर विश्वास ठेवून खंबीर प्रभूजी राहण्यासाठी, विश्वासू राहण्यासाठी, पवित्र राहण्यासाठी देवा तू आम्हा प्रत्येकाला कृपा पुरव. आणि तुझं गौरव आहे, आम्ही गौरव दे देवा. आम्ही मनुष्याचं नाही, पैशाचं नाही, तर देवा तुझं गौरव करावं, तुझी स्तुती करावी. कारण देवा तू आमची प्रार्थना ऐकणारा, आम्हाला प्रभूजी संकटातून, समस्यातून प्रभूजी सोडवणारा जिवंत देव देवा. आमची प्रार्थना ऐकून उत्तर देणारा देव देवा, त्याबद्दल नावाला धन्यवाद देतो. खरोखर प्रभूजी किती संकट आले, समस्या आल्या प्रभूजी, तरी आम्ही तुला न सोडता तुझ्यावरच विश्वास ठेवा. म्हणून देवा तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही सर्व वेळ प्रभूजी तुझ्या स्वाधीन करत आहे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड.